हॅलो फ्रेंड्स, सोनिका किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी बनवत आहे भेंडीची भाजी। भेंडीच्या भाजीसाठी लागणारं साहित्य आहे, इथे एक मोठा मी कांदा घेतला आहे, कढीपत्ता, मोहरी, जिरे, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर। इथे गॅस पेटवला आहे। आता त्याच्यामध्ये 2 टीस्पून इतकं मी तेल घालणार आहे। तेल तापलेलं आहे। आता आपण भेंडी पहिला भाजून घेऊया। भेंडी आपण खरपूस थोडी भाजून घेऊया। भेंडीला 4 ते 5 मिनिट आपण भेंडीला चांगलं भाजून घेऊया। हे तुम्ही बघू शकता, मस्त ही भेंडी भाजलेली आहे। आता गॅस स्लो करू आपण आणि भेंडी यात काढून घेऊया। त्याच कढईमध्ये आपण 1 टीस्पून इथे तेल घालते। मोहरी घेतली, मोहरी आणि कढीपत्ता आपण टाकून घेऊया। कांदा, कांदा थोडा भाजून घ्यायचा। नरम करायचं कांद्याला, आपल्याला जास्त भाजायचा नाही, फक्त नरम करण्यापुरतं भाजायचं। कांदा आपला नरम झालेला आहे। आता मी एक टाकणार हळद, आणि आपण ही भाजलेली भेंडी याच्यामध्ये आता घालतो। चांगलं त्याला करते आणि मग भेंडीच्या वरून आपण मीठ टाकतो। भेंडीला आपण 4 ते 5 मिनिटं बारीक गॅसवरती झाकून ठेवूया। भेंडी आपली अशी मस्त शिजलेली आहे। आता आपण यामध्ये घालूया लाल तिखट, अशी भाजी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। पण नॉर्मली याच्यामध्ये कांदा व टोमॅटो तर घालतोच, पण काही वेगळ्या पद्धतीने केली। पुन्हा आपण याला 2 मिनिटं झाकून ठेवू। भेंडीची भाजी आपली ऑलमोस्ट तयार झाली आहे। तुम्ही बघू शकता, छान अशी शिजली आहे भेंडी। नक्की तुम्ही अशी भेंडीची भाजी सेम मी केली तशी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। साधी, सिंपल आणि झटपट होणारी भेंडीची भाजी।